शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। दादरमधील टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत जगतापांचा पक्षप्रवेश। तर उद्धव ठाकरे यांचा प्रशांत जगताप यांना फोन। रात्री उशिरा 9 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शिवसेनेमध्ये या, तुमचा योग्य सन्मान राखू, आम्ही भाजपासोबत कदापि जाणार नाही, उद्धव ठाकरे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर। संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा। महायुतीतील भाजप शिवसेनेच्या बैठकीला बोलवत नसल्यानं स्वबळाचा नारा, 100 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार। संभाजीनगरच्या भाजप कार्यालयामध्ये मराठवाड्याच्या 5ही महानगरपालिकेची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर। धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये 60 ते 70 हिस्ट्री हिटर्सना बोलवून पोलिसांनी दिली तंबी। लातूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप महायुतीतून सामोरं जाण्याची शक्यता। महायुतीबाबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेशी सकारात्मक चर्चा। भाजपा नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती। संभाजीनगरमध्ये एका लग्नात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यामध्ये भेट। आमच्या चर्चा राजकारण विरहित, दोनही नेत्यांचं स्पष्टीकरण। साताऱ्यात दहशत आणि नाद या वक्तव्यावरून महायुतीमधील मंत्र्यांमध्ये जुंपली। फलटणमधील सभेत गोरे यांच्या वक्तव्याला देसाई यांनी दिलं जोरदार प्रतिउत्तर। जिल्ह्यात दहशत खपवून घेतली जाणार नाही, असाही दिला इशारा। पुण्यात दोनही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी खलबतं झाल्याची माहिती। आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे रात्री उशिरा पोहोचले होते अजित पवारांच्या घरी। पिंपरी चिंचवड महापालिकेसंदर्भात चर्चेची माहिती। माध्यमांना टाळण्यासाठी पुण्यात अजित पवारांच्या बंगल्यातून भरधाव वेगामध्ये निघाली रविकांत वरपे रोहित पवार यांची कार। पत्रकारांच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला। रोहित पवार यांच्याकडून चालकाची कान उघडणी। तेजस्वी घोसाळकर यांच्या पोस्टमुळे नाराजी। प्रचाराच्या पोस्टरवर ठाकरे गटाचे नेते, त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचं छायाचित्र असल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी। महाडमधील हल्ल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला। नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा घडला होता गंभीर प्रकार। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। भाजप 140 जागा तर शिवसेना 87 जागा लढणार असल्याची माहिती। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून सोमवारी यादी जाहीर केली जाणार। नाशिकमध्ये 3 दिवसांपासून भाजपकडून युतीची चर्चा नाहीच। भाजपकडून फक्त चर्चेचं गुऱ्हाळ। आम्हाला हव्यात सन्मानपूर्वक जागा, शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्तेंची माहिती। शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात। वर्ध्याच्या आर्वीतील विधान परिषदेचे भाजप आमदार दादाराव केसेंना महिलांनी घेरलं। नगर परिषद निवडणुकीमध्ये केसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा भाजपच्या पराभूत महिला उमेदवारांचा आरोप। युतीची वाट न पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। इतरही प्रभागात स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत राष्ट्रवादी। वसई-विरार शहर पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला। शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक तसंच नालासोपारा विधानसभा आमदार राजन नाईक यांच्या चर्चेनंतर हा मार्ग मोकळा। डोंबिवलीमध्ये वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं ऐतिहासिक उपक्रम। 2.5 लाख रंगीत पणत्यांच्या माध्यमातून साकारली भारतमातेची प्रतिमा। डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या पुस्तकाचंही केलं प्रकाशन। ठाण्यात पोखरण रोडवर 2 बिबट्यांचं दर्शन। या भागात 2 बिबटे दिसल्यानं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण। शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे शेतकरी जयसिंग चिखले यांच्या गोठ्यावर बिबट्याचा हल्ला। घटनेमध्ये चिखले थोडक्यात बसवले, मात्र एक शेळी ठार। घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।
मावळ तालुक्यामध्ये थंडीच्या कडाक्यात आंदर मावळातील वडेश्वर भागात भात जोडणीची कामं वेगाने सुरू. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे भाताचं उत्पादन वाढण्याची शक्यता. इंदापूर तालुक्यात सर्वच भागात खोडवा ऊसाला तुरे, त्यामुळे उत्पादनात घट होऊन ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. बीडमध्ये स्वस्त धान्य दुकानावर निकृष्ट ज्वारीचा पुरवठा. सामाजिक कार्यकर्ता ज्वारी घेऊन पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचं तात्काळ कार्यवाही करण्याचं आश्वासन. रायगड जिल्ह्यामध्ये यंदा आंबा उत्पादनात 10 ते 20% वाढ होण्याची शक्यता. थंडीमुळे आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी अनुकूल वातावरण. जिल्ह्यातील बागांमध्ये आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये मोहोर. भंडाराच्या बेटाळा येथील हनुमान मंदिर भागात श्रीमद भागवत कथा सप्ताह उत्साहामध्ये सुरू. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे नागरिक आणि भाविकांचा उदंड प्रतिसाद. बुलढाण्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं शोभायात्रा. शोभायात्रेमध्ये विविध विषयाचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांची जनजागृती. वेशभूषा आणि भजनी मंडळांनी वेधलं सगळ्यांचं लक्ष. पुढारी कोल्हापूर कार्निवलला कालपासून मोठ्या थाटात सुरुवात. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन. महोत्सवाचं मुख्य आकर्षण कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि अस्सल चवीचे शाकाहारी पदार्थ. बुलढाण्यामध्ये लोककलावंतांकडून राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं जनजागृतीसाठी पारंपरिक पोशाख परिधान करत कलावंतांनी वेधलं नागरिकांचं लक्ष. मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान वाढलं. मात्र वाशिम जिल्ह्यात वाढीव अनुदानाच्या नुसार प्रस्ताव अजूनही प्रलंबित. अनुदान 4 लाखांवरून 5 लाख रुपये केलं होतं. वाशिममध्ये आजपासून 2 दिवस वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन आणि याच्या निमित्तानं ग्रंथदिंडीचंही आयोजन. ग्रंथदिंडीला जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दाखवला हिरवा झेंडा. गडचिरोलीच्या नान्ही रेतीखड्यातील अवैध उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती नियुक्त. पुढारी न्यूजनं बातमी दाखवून उघडकीस आणलं होतं हे प्रकरण. खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर महिलांकडून मुंबई पुणे जुना हायवेवर रास्ता रोको. आरोपींना अटक करून लवकरात लवकर कारवाई करण्याची महिलांची मागणी. खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी देण्याची नागरिकांची मागणी. हजारो नागरिकांनी खोपोली पोलीस ठाण्याला घातला घेराव. यवतमाळच्या बाबुळ गावात नागरिकांचा भव्य मोर्चा. संघर्ष समितीच्या सदस्यांवर मुख्याधिकाऱ्यांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत आंदोलन. मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी. हिंगोलीच्या कळमनुरी येथे महिलांचा शासकीय कार्यालयावर मोर्चा. दारू विक्रीची दुकानं बंद करण्याच्या मागणीसाठी महिला आक्रमक. दारूबंदीचं शासनाला दिले होतं निवेदन.